जय टायगर भाऊ. हां, तुम्हीच का शिरळीचे भावी सरपंच? शिराळीचे भावी सरपंच. हां, तर तुम्हाला लोकांची समाजसेवा करायला खूप आवडते का? गोरगरीब जनतेसाठी टायगर ग्रुप काढलेला आहे आणि मी त्या ग्रुपच्या माध्यमातून इतर गोरगरिबाची सेवा करत असतो. त्यामुळे मी यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे. हां, असं का? तुम्हाला तुमच्या ग्रुपचं पूर्ण नाव काय? टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नरेंद्र भाऊ जाधव, तानाजी भाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गोरगरीब जनतेची सेवा करतो. आम्हाला कुठलीही अडीअडचणी आल्या तर आम्ही समाजसेवेच्या माध्यमातून या गोरगरिबांची सेवा करतो. असं का? तर तुम्ही होणाऱ्या सरपंच या निवडणुकीत तुम्ही असं काय करणार आहात की गावाला तुमच्याकडून काहीतरी असं उद्योजक तरुण वर्गासाठी सर्वात पहिले या जिमची व्यवस्था करेन. या शिराळी गावासाठी माया बहिणीची सेवा करेन. गोरगरीब जनतेची कुठल्याही अडीअडचणी असतील, पांढरा रस्ता असो किंवा इतर पाण्याची व्यवस्था असो, कुठल्याही प्रकारची व्यवस्था असो किंवा गोरगरिबाच्या अडीअडचणी सुखदुःखात मी सदैव तत्पर राहील. आणि विशेष करून पहिली मला कामगिरी जे निवडून आल्यानंतर करायची आहे ती म्हणजे गावातील दारूबंदी असो, सगळं गाव व्यसनमुक्त करायचं आहे. असं तर भाऊ, तुम्ही बोलल्या पद्धतीनं तुम्ही सर्व काम करणार आहात ना? पण 100% आपण करू. हा आत्मविश्वास मी सर्व जनतेला देतो. तुम्ही जनतेचा सर्व पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. जनता तुम्हाला सपोर्ट करते का? 100%. कारण की जनतेतून निवडणूक असल्यामुळे मला कुठल्याही रुपयाची गरज नाही. त्यामुळं आधीच मी इतका पाया मजबूत केलेला आहे. त्यामुळं मला कुठल्याही प्रकारची अडीअडचण जाणार नाही. हां, तर तुम्ही कोण्या काष्टाचे सर? सर ST मधून आम्ही मुकेश कुरुडे बोलतोय. हां, असं. तर तुमचा टायगर ग्रुप अध्यक्ष कोण आहे? गजूभाऊ जाधव. गजूभाऊ जाधव. उपाध्यक्ष अभिजित नलगे. तर हां, तर तुमचे मित्रमंडळ कुठे गेली सध्या? मित्रमंडळ सध्या इकडे तिकडे नोकरीला लागलेले आहेत. कुणी आर्मीमध्ये, पोलीस भरतीची तयारी आहे. इतर शिक्षणही चालू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कुटुंब सहपरिवार आणि त्यांचे ग्रुप, आमच्या टायगर ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करून मला सौखुशी किंवा पाठबळाने मला हे करतात. पाठिंबा सदैव त्यांचा असतो. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची अडचण जात नाही. हां, म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही उभं टाकणार आहात म्हणा? टाकणार आहे. तर सर्व गावकरी तुम्हाला मत देतील ना? मग 100%. 100%. पूर्ण विश्वास आहे. हां.